आज तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलोय मित्रांनो नवीन व्हिडिओ. तर हे पाठीमागं बघू शकता आपण काल खाली पडलेली जी फ्रेम होती ती आता ह्या भिंतीवरती फिट केलेली आहे. आणि ह्या भिंतीवर फिट करून सनी आपण त्याला असं प्लाऊड मारलेलं आहे. प्लाऊड मारून सनी आपल्याला तिथं 5 पट्ट्या अशा लावायच्या आहे 4x4 इंचाच्या. तर ही पट्टी एक सॅम्पल म्हणून सनी लावून दाखवलेली आहे. तर या अशा पट्ट्या आपण खाली तयार करून ठेवलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला असा टी-व्ही नेटचा ड्रॉवर तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आपण दरवाजाच्या पाशी पण डिझाईन घेणार आहे ते तुम्हाला कंप्लीट झाल्यावर दाखवणारच आहे मी. तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता सध्या हेच जे कच्चं टेक्स्चर आहे ते दाखवू राहिलेलो आहे. तर एवढं काम आज कालपासून आजपर्यंत झालेलं आहे आमचं, कारण काल लाईटनं थोडंसं काय परेशान केलं त्याच्यामुळं. आणि इकडल्या साईडला तर तुम्हाला मी किचन दाखवलंच होतं. तर बघू शकता हे हॉलच्या वरची डिझाईन आहे ती अशी इकडल्या साईडला घेतलेली आहे. आणि इकडं आपल्याला सोफा वगैरे बनवायचा बाकी आहे. तर ते लगेच बनल्याच्या नंतर आपण तुम्हाला ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर इकडल्या साईडला आपण काल त्या किचनमध्ये जे केली होती पॅलेरिंग त्याचा सनमायका इकडं कंप्लीट झालेला होता, काल लावला होता आपण. आणि आज आपल्यासाठी नवीन एक चौकट परत एक तयार करायची आहे इकडं किचनच्या पाठीमागची एंट्री. तर इथली बघू शकता आज आपण चौकट तयार करून घेणार आहे. नक्कीच तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये इथली चौकट आणि पूर्ण किचनचा फायनल व्हिडिओ येणार आहे आता. कारण आता हार्डवेअरलाच लावायचं राहिलेलं आहे, बाकीचं पूर्ण काम झालेलं आहे. तर मित्रांनो तोपर्यंत